कोकणाची मुळं पूर्वीपासून आहे, जनसंघापासून आहे आणि ती जनसंघापासूनच्या असलेल्या मुळाच्या आधारावरच आमचा वटवृक्ष उभा आहे. त्यामुळे त्याची फक्त सावली, त्याची फळं, त्याची फुलं पूर्ण कोकणभर सेवारूपी पद्धतीने काम करून पसरवली पाहिजे. या मिशनला आम्ही सगळे लोक आहोत. फक्त सेवारूपीच राहणार की त्यात आमदारकीमध्ये परिवर्तन करणार? गेले प्रमोदजी आता आमदार झालेच आहे. माणसं जनतेमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू, जशीचा वेळ पुढेल तसं करत जाऊ चर्चा. कोकणातील सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव असतो. आगामी काळात तो 1-2 महिन्यावर येऊन टाकलेला आहे. अशा प्रसंगी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोककला असतात त्यांचं जोपासना केलं जातं. तर सांस्कृतिक मंत्रालयामार्फत या ठिकाणी काही विशेष त्यांना भेट येणार आहे असं काही आता जो कार्यक्रम आहे तो घोषित केला आहे. अजून जे जे करायला लागेल आमच्या लोककलांसाठी ते आपण बघतो. कोकणात सातत्यानं दरडी कोसळत आहे, डोंगर सरकत आहे, सरकारने काही त्याकडे लक्ष दिलं? आणि माझं पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलणं झालं आहे आणि संबंधित पालकमंत्र्यांनी आमचे सर्व अधिकारी या विषयाचा आढावा घेत आहेत आणि त्यातनं अशा दुर्दैवी घटना होऊ नये, कुणाचाही दुखापत, इजा, माल नुकसान होऊ नये या पद्धतीच्या योजना पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण करतो. आता महामंडळाच्या नियुक्ती जाहीर होतात, 50% भाजपला आहे. तो कोकणला इकडे काय संधी आहे का महामंडळाला? आणि कोकणला याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षच करतील. मला असं वाटतं की एक अतिशय चांगला उपक्रम मंडळाच्या डेअरी वशिष्ठी या नावाने आमचे यादव कुटुंबीय चालवत आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य मानून, शेतकऱ्यांचं हित याला प्राधान्य मानून या पद्धतीची डेअरी आणि त्यातून मिळणारे सगळे बाय प्रॉडक्ट्स याच्या आधारावर एक यशस्वी प्रकल्प त्यांनी उभा केला आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि शेतकऱ्यांचं हित असंच त्यांनी जपत राहावं अशा मनोकामना मी व्यक्त करतो. नागपुरात मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू झालं. चांगलं आहे. जो कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत असलेल्या आणि घेतलेल्या निर्णयापासून सुबुद्धीकडे त्यांचा प्रवास व्हावा. कोकणाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आपण एक दशावताराच्या स्तरावरील महत्त्वाचा निर्णय सभागृहामध्ये घेतलेला आहे. यानंतर अनेक कला कोकणामध्ये जोपासल्या जातात. त्या संदर्भामध्ये काय विचाराधीन आहे? गेले कित्येक वर्ष 2008 पासून ज्या विषयाला दुर्दैवाने दुर्लक्षित करण्यात आलं त्या विषयाचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आपण पुढे नेलं आहे. दशावतार असतील आणि अन्य 4 म्हणजे दशावतार धरून 5 अशा ज्या लोककला वर्षानुवर्ष होत्या त्याच्यामध्ये प्रयोगात्मक आणि भांडवली असं अनुदान जे दिलं जायचं ते 2,22,00,000 प्रयोगात्मकचं होतं ते यावेळेला वाढवून आपण 4,44,00,000 केलं. म्हणजे जास्तीचा फायदा आपल्या लोककलावंतांना आणि कलापथकांना सुद्धा व्हावा आणि यामध्ये कलापथक जे चालवणार आहेत त्यांनाही त्यांच्या मेहनताना त्यांचं योगदान मिळावं आणि कलाकारांनासुद्धा त्यांच्या थेट अकाउंटवर अनुदान पोचवावं अशी योजना आपण करतो. तशी घोषणा मी केली आहे. ते सोडून अजून आपल्या या भागातील नमन खेळ आणि जाखडी याचासुद्धा नव्याने समावेश करून त्यांनासुद्धा प्रत्येक प्रयोगामागे 50,000 रुपयाप्रमाणे अनुदान या पद्धतीचाही निर्णय आपण केला आहे. याच गतीने हळूहळू आपण अजूनच्या लोककला वाढवत जाऊ. कोकणामध्ये 3 सांस्कृतिक केंद्र आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण असेल, खेडचं मीनाताई ठाकरे स्वर्गीय सांस्कृतिक केंद्र असेल किंवा रत्नागिरीचं. यानंतर दापोली येथे सांस्कृतिक केंद्र नाही आहे. अन्य तालुक्यांकडून देखील मागणी होते. त्या संदर्भात आपण काय? मुंबईला मी याची आढावा बैठक घेईन आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्हीकडे सांस्कृतिक केंद्र विषयाची आवश्यकता आणि परिस्थिती याची आढावा बैठक मुंबईत घेईन. जयंत पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांची भेट आणि चर्चा सुरू आहे. काय ह्याच्यात पुढे काय व्हावं? चांगलं आहे ना, दूध आणि दही एकत्रच आहे. शरद पवारांचे खासदार देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होते. काय प्रतिक्रिया यावरती? ज्या गोष्टी आहेत त्या आता चर्चेत आहेत. समोर येईल तेव्हा आपण बोलू. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा असेल तर आपण आमच्या संस्थेमार्फत आम्ही
फायनलच नाही केले बाकी सगळे पूर्ण पण आता